हिरव्या पालेभाज्या आपल्या शरीरासाठी उत्तम असतात. त्यातलीच एक हिरवी पालेभाजी म्हणजे तांदूळशाची भाजी किंवा तांदळाची भाजी म्हणा. प्रत्येक भागात त्याचं नाव वेगळं असलं तरी बनवण्याची पद्धत सेमच असते. आणि ही पालेभाजी आपल्याला लावावी लागत नाही. ती आपल्या शेतांमध्ये ऊस किंवा हळद किंवा कोणतंही आपण जे पीक घेतो त्याच्यामध्ये ती उगवली जाते. ॲज अ गवताच्या रूपात उगवली जाते. आणि ही भाजी खूप छान चवीला लागते. अगदी मेथीच्या भाजीपेक्षा खूप जास्त छान चवीला लागते. ही बनवण्याची पद्धतसुद्धा अगदी सोपी आहे. तर त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 1 चमचाभर तेल ॲड केलेलं आहे. तेलामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या कट करून ॲड केलेल्या आहेत आणि भरपूर असा ठेचलेला लसूण ॲड केलेला आहे. आणि ह्या भाजीला खरी चव ह्या लसणामुळेच येते. तर लसूण मी 1 मिनिटासाठी परतून घेते. आता लसूण व्यवस्थित परतला गेलेला आहे. पाहू शकता तुम्ही थोडासा गोल्डन कलर आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मीठ करून घेतलेली 2-3 पाण्याने वॉश करून घेतलेली आपल्याला तांदळाची भाजी ॲड करायची. पाहू शकता किती फ्रेश भाजी आहे. अशी पाहिली तरी खाण्याची इच्छा होते. एवढी फ्रेश ही भाजी आहे. अगदी मी मार्केटमधून आणली आणि लगेच करायला घेतली. त्यामुळे एवढी फ्रेश भाजी आहे ही. तर ही भाजी पाहू शकता. ह्याची क्वांटिटी आता तुम्हाला जास्त वाटत असेल पण हे शिजून अगदी थोडी भाजी होते याची. कारण ही अगदी कोवळी भाजी आहे त्यामुळे शिजून ह्याची क्वांटिटी जास्त राहत नाही. खूप कमी होते क्वांटिटी. तर 2 मिनटासाठी आता ह्याला आपण शिजू द्यायचं. 2 मिनटं जर ही भाजी शिजली ना तर काय होतं की भाजी परतण्यासाठी आपल्याला इझी होऊन जातं. कारण जशी शिजेल भाजी तशी त्याची क्वांटिटी कमी कमी होत जाते आणि ते कढईमध्ये आपल्याला परतायला पण सोपं होऊन जातं. तर पाहू शकता आता भाजीची क्वांटिटी थोडीशी कमी झालेली आहे. आणि या भाजी आपले परतण्याचं कारण म्हणजे तर हा लसूण आहे ना तो पूर्ण भाजीमध्ये मिक्स झाला पाहिजे. तरच त्या लसणाचा फ्लेवर त्या भाजीला खूप छान पद्धतीने येतो. तर लसूण मी छान भाजीमध्ये मिक्स करून घेते. पाहू शकता तुम्ही थोडाफार मी आता मिक्स केलेला आहे. आणि ह्याला कंटिन्यू हलवत राहावं लागतं. कारण काय होतं की बऱ्याच वेळेला भाजी खाली लागण्याचे चान्सेस असतात. तशी भाजी सहसा खाली लागत नाही कढईला. कारण भाजीला स्वतःचं असं खूप जास्त पाणी असतं आणि जसं ती गरम कढईमध्ये गेली की ती आपलं पाणी रिलीज करायला सुरुवात करते. त्याच्यामुळे भाज्या सहसा खाली लागत नाही. तुम्ही पाहू शकता भाजीने किती जास्त पाणी रिलीज केलेलं आहे. आणि भाजी आता आपली ऑलमोस्ट कढई भरलेली होती त्याच्या निम्मी झालेली आहे आता. आणि अजून ही भाजी शिजणं बाकी आहे. तर आता 2-3 मिनटं आपण या भाजीला अजून शिजवून घेऊया. आणि 2-3 मिनटानंतर अजून एकदा त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला भाजीला. कारण कसं होतं माहिती आहे का, भाजी व्यवस्थित मिक्स होणं आणि चारी बाजूनं व्यवस्थित शिजणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तशी भाजी शिजायला जास्त असा वेळ लागत नाही. पण आपण बारीक गॅसवर शिजवत आहोत त्याच्यामुळे. कारण ही भाजी माझी मुलगी पण खात असते. तर त्या थोडीशी मऊ आमच्या घरी शिजलेली लागते भाजी. तर भाजी आता ऑलमोस्ट शिजत आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. आणि ह्या भाजीला थोडं कमीच मीठ टाका. जास्त मीठ टाकू नका. जास्त मीठ टाकलं कारण भाजी शिजून खूप कमी होते. आणि मग तुम्हाला वाटेल पहिल्यांदा की भाजी खूप जास्त आहे आणि नंतर मीठ तुम्ही जास्त टाकाल आणि नंतर भाजी खारट होईल. तर भाजी शिजत आल्यानंतरच मीठ टाका. अगोदर मीठ अजिबात टाकू नका. तर मी आता चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणि आपली भाजी ऑलमोस्ट शिजत आलेली आहे. थोडंसं पाणी आहे ते आपण 1 मिनिटासाठी आपण भाजी अशी शिजत ठेवली की ती पाणी पण आटून जाईल आणि आपली भाजी खाण्यासाठी तयार होईल. ही भाजी चपातीबरोबर, भाकरीबरोबर आणि वरण भात आणि तोंडी लावायला ही भाजी खूप छान लागते. आणि ही भाजी आपल्या शरीरासाठी उत्तम असतात ओल्या पालेभाज्या. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि पालेभाज्या खात जा. पालेभाज्या खाणं शरीरासाठी खूप छान आहे. आणि आपल्या मुलांनाही पालेभाज्या खाण्यासाठी तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे. कारण मुलांनाही पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत. आता माझी मुलगी नाकतोंड मुरडते पालेभाज्या खाताना. बट टिफिनमध्ये दिल्यानंतर ऑप्शन नसतो त्यावेळेस ती खातेच. तर तुम्ही ही नक्की खा आणि तुमच्या मुलांनाही खायला द्या. आणि अशा गावरान पालेभाज्या नक्की खात जा. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की